सासूबाई सॉरी हं, आज खूपच लेट झालं. ऑफिसमध्ये खूपच कामं होती. मी काय करते, पटकन फ्रेश होते आणि सगळा स्वयंपाक बनवून घेते. नंतर मग आपण जेवून घेऊया. आलेच. रोजचीच तुझी नाटक आहे ती. जा आवर, जा भरा भरा स्वयंपाक कर जा. चला पटकन स्वयंपाक करून घे. अगं बाई, म्हणजे सासूबाईंनी सगळा स्वयंपाक केलाय. सासूबाई तुम्ही सगळा स्वयंपाक केलाय? भात, आमटी, भाकऱ्या, भाजी. होय सुनबाई, सगळा स्वयंपाक केलाय मी. आज तुला उशीर झाला ना ग. रोज तू लवकर आल्यावर करतेस की स्वयंपाक. आणि त्यात बी तुला काय तिथं बसून पगार देतोय मालक, तिथं पण तुला राबायच लागतंय ग. म्हणून मी केला उठता बसता. सुनबाई, ह्या घरासाठी तू राब राब राबत्यास. ह्या घराचं नंदनवन केल्यास. आणि त्यात काय तेवढं, माझी पोरगी असते तर मी मदत केली नसते का तिला? केलीच असते की. जा घे जा जेवायला. सासूबाई, मी खरंच नशीब चांगलं काढलंय बघा. तुमच्यासारखी सासू मला मिळाल्या. आई आणि सासू मला यात फरकच वाटत नाही, कारण तुम्ही माझी आईसारखी काळजी घेताय. आणि खरं सांगू काय सासूबाई, मी जिथं कामाला जाते की नाही, तिथं पण अशा अनेक बायका आहेत. खूप नर्वस असतात हो त्या. रडतात कधी कधी. घरातलं करू का जॉब करू, हे सगळं करत करत त्यांचा जीव एकदम आंबून जातोय बघा. आणि त्या बायका मला विचारतात की तू कसं काय एवढं खुश राहत्यास? नक्की तू माहेरमध्ये आहेस का सासरमध्ये आहेस? कुठनं येतेस कामाला? मग मी त्यांना अभिमानानं सांगतोय की माझी सासू मला लई सपोर्ट करत्या. कधी कधी मला उठायला वेळ झाला तर मला डबा बनवून देत्या. आणि कधी कधी मला ऑफिसवरनं घरी यायला वेळ झाला तर माझी सासू सगळी कामं आवरून ठेवत्या आणि स्वयंपाक पण करून ठेवत्या आणि माझी आणि वाट बघत बसत्या. आणि मला आल्या आल्या म्हणत्या, जा आवर, जा फ्रेश हो, आपण सगळीजण मिळून जीवूया. खूप कमी जणांना असं नशीब मिळते की सासरमध्ये माहेर असल्याचा अनुभव. आणि त्यातलीच मी एक नशिबान आहे की मला सासूमध्ये आई मिळाल्या.